एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। विठ्ठल मंदिर तळघरामध्ये जुनी नाणी सापडली आहेत। यासोबत 3 मूर्ती सुद्धा सापडल्यात आणि त्या पादुका सुद्धा या ठिकाणी सापडलेल्या आहेत। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। कानोपात्रा मंदिराजवळ तळघराचा हा शोध लागलेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये या तळघराचा शोध लागलाय। कानोपात्रा मंदिराजवळ हे तळघर सापडले। तर हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोल आहे। या विठ्ठल मंदिरामधील तळघरात 3 दगडी मूर्ती आणि पादुका सापडल्या। दरम्यान तळघरात काही जुनी नाणी सुद्धा सापडलेली आहेत। यासह बांगड्या सुद्धा सापडल्यात। तसंच तळघरात व्यंकटेश रूपी मूर्ती सापडली आहे। दोन आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि 1 पादुका अशा एकूण 6 ऑब्जेक्ट तिथे दिसून येतात। मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते। त्याआधी एक महत्त्वाची अपडेट पाहूयात। विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडलेल्या मूर्ती या विठ्ठलाच्या मूर्ती नसल्याचा दावा पंढरपूर मंदिर समितीने केलाय। तर विठ्ठल मूर्तीशी सापडलेल्या या मूर्तीशी संबंध नसल्याचं मंदिर समितीने म्हटलंय। दरम्यान विठ्ठल मंदिराच्या तळघरात विष्णूच्या 2, एक व्यंकटेश आणि एक महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती सापडली आहे। तळघरामध्ये सापडलेल्या सर्व मूर्ती आणि इतर प्राचीन साहित्यावर संशोधन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून ही एक पहिली मूर्ती जी आहे ती विष्णू रूपी मूर्ती आहे। दुसरी सुद्धा विष्णूचीच मूर्ती आहे। तर तिसरी मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची आहे। 6 प्रकारच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 मोठ्या मूर्त्या आहेत, विष्णूचे अवतार आहेत 2, त्याच्यानंतर एक महिषासूर मर्दिनी आहे, एक पादुका आहे आणि 2 छोट्या मूर्त्या आहेत। तर हे ज्या 2 महत्त्वाच्या मोठ्या मूर्त्या सापडल्या ते विष्णूचे 2 अवतार आहेत।